सिल्लोडची तर साऱ्या बाजूनं चौकशी करण्याची गरज आहे. तिथं कोणी बांगलादेशी आहे का? तिथल्या स्थानिक वोटर लिस्टमध्ये बाहेरचे जिल्ह्यातले बाहेरच्या तालुक्यातले काही मंडळी वोटर लिस्टमध्ये येऊन तिथं काही बेकायदेशीर धंदे चालत आहेत का? ज्या ज्या काही सरकारी योजना आहेत त्याच योजनामध्ये काही अपहार होतो का? सरकारनं दिलेला पैसा त्या कामावर खर्च होतो आहे का? ज्या कामासाठी पैसा दिला त्याच कामावर तो खर्च होतो आहे का? एवढ्याला मोठ्याली माया जमून हे जे वैभव इथं उभं केलं त्याच्यातून काही फंडिंग या रॅकेटला दिल्या जातो का? अशा प्रकारची चौकशी स्वतंत्र SIT नेमून ती जर झाली नाही तर पुढच्या काळामध्ये सिल्लोड हे पाकिस्तान आणि बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तसा तुम्हाला संशय आहे सिल्लोड? मला संशय नाही आहे. दिसतंय चालता बोलता. जा सिल्लोडमध्ये तिथल्या कमानी पहा काय आहेत. जा सिल्लोडमध्ये दुकानावर नावं काय पहा. आपल्या माणसाला आपल्या देवधर्माचं नाव टाकण्याचं सुद्धा हिंमत होत नाही. टाकलं की अतिक्रमण झालंच. त्यामुळे सिल्लोड सगळ्यात सेन्सिटिव्ह शहर झालं आहे. दादा सरकार